गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठन करीत आहे. मूर्ती व चैतन्य. परमेश्वराचे खरे स्वरूप पूर्ण प्रकाशमय व निर्गुण निराकार आहे. सामान्य माणसांना या स्वरूपाची कल्पना येत नाही. निर्गुण निराकाराचे स्मरण करणे अवघड वाटते. नजरेसमोर कोणती तरी चांगली मूर्ती पाहिल्याशिवाय मनात चांगले विचार येत नाही. परमेश्वराचे सगुण व साकार स्वरूप पाहिल्यावर सामान्य माणसांच्या मनात चांगली भावना निर्माण होईल. मन एकाग्र करता येईल व जप तप साधना करणे सोयीचे होईल असा चांगला हेतू ठेवून मूर्ती निर्माण केल्या गेल्या. प्राचीन काळी मूर्तीपूजा नव्हती. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी पाटावर तांदळाच्या साह्याने श्रीयंत्र काढीत. देवदेवतांना विशिष्ट मंत्राने आवाहन करीत त्यांची पूजा अर्चा करीत. पुढे पुढे श्रीयंत्रानंतर ते शाळीग्रामाची पूजा अर्चा करू लागले. कौरव पांडवांच्या महायुद्ध समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राचा त्याग केला. गंडकी नदीत त्यांनी सुदर्शन चक्र सोडल्यावर पाण्याचा प्रवाह उलट फिरला. तेव्हा सुदर्शन चक्र काही दगडांवर आपटत गेले. काही दगडांवर चक्राच्या अरीच्या खुणा उमटल्या. अशा खुणा उमटलेल्या शाळीग्रामांना विशेष महत्त्व आहे. शाळीग्रामाऐवजी मूर्तीपूजा करण्याची प्रथा आद्य श्री शंकराचार्यांनी सुरू केली. विविध देवदेवतांचे महत्त्व लक्षात घेऊन पंचायतन पूजा सुरू केली. श्रीकृष्ण, श्री शंकर, श्री दत्तात्रय, श्रीराम इत्यादी देवदेवतांना मंत्रोपचाराने आवाहन केले जात असे. ऋषी मुनींच्या मंत्रोपचाराने मूर्ती साकार होत असे. त्याची वर्णने पुराणांमध्ये होऊ लागली. हळूहळू पुराणांमध्ये असलेल्या वर्णनांनुसार मूर्ती स्थापन होऊ लागल्या. मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी यथा देहे तथा देवे अशी भावना आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मला जे जे पाहिजे ते ते सर्व देवांना दिले पाहिजे. मूर्तीची पूजा करताना ती मूर्ती सजीव व्यक्ती आहे असे समजून तिचे सर्व सोपस्कार करावे. जर आपण कोमट पाण्याने स्नान करीत असू तर देवांना देखील कोमट पाण्याने स्नान घालायला पाहिजे. नित्य नेमाने देवांची पूजा आरती करून नैवेद्य दाखवावा. रोज एकाग्र मनाने पूर्ण श्रद्धेने व संपूर्ण तन्मयतेने पूजा केल्यास त्या मूर्तीमध्ये चैतन्य उत्पन्न होते. देवाच्या मूर्तीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात चैतन्य निर्माण झाले आहे हे मूर्तीचे दर्शन घेताना लक्षात येते. सात्विक व्यक्तींना त्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. मूर्तीतून निघणारी किरणे जाणवतात. जितक्या प्रमाणात संवेदना निर्माण होतील त्या प्रमाणात त्या जागेचे पावित्र्य व मांगल्य किती हे लक्षात येते. मूर्तीची जितकी मन लावून सेवा करावी तेवढी आपल्या मनाची प्रसन्नता वाढते असा अनुभव आहे. दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.